तुमच्या देवघरात ठेवलेल्या कलशावरील नारळामध्ये काही विशेष संकेत दिसत आहेत का? नारळाला अचानक अंकुर फुटणे, त्याचा रंग बदलणे, तो दीर्घकाळ ताजा राहणे किंवा त्यात इतर काही बदल दिसणे, हे केवळ योगायोग आहेत की त्यामागे काही आध्यात्मिक संकेत दडलेले आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवघरातील कलशाच्या नारळाशी संबंधित काही पारंपरिक श्रद्धा, धार्मिक मान्यता आणि त्यांचे आध्यात्मिक अर्थ जाणून घेणार आहोत. या संकेताचा आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा, देवकृपा आणि पूजेच्या दृष्टीने काय अर्थ लावला जातो याबद्दल ही सविस्तर माहिती आपण घेऊयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रत्येक भक्ताने जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया देवघरातील कलशाच्या नारळाचे शुभ आणि अशुभ संकेत. कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की आपल्या देवघरातील कलशातील नारळ काहीतरी सांगतो आहे, जणू तो शांतपणे आपल्याशी संवाद साधतो आहे? जर हो, तर आजचा हा अनुभव तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, या आपल्या परिवारात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय भावनिक आणि सूक्ष्म विषयावर बोलणार आहोत. देवघरातील कलश आणि त्यावरील नारळ नेमके कोणते संकेत देतो आणि ते संकेत आपल्याला कसे ओळखायचे आहेत? भक्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसतं, ते घराचं हृदय असतं. जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास असतो आणि जिथे आपल्या कुलदेवतेचा वास असतो तिथेच कलश म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं. त्या कलशात भरलेलं पाणी म्हणजे जीवनशक्ती, आंब्याची पानं म्हणजे पंचमहाभूत, सुपारी म्हणजे स्थैर्य आणि वर ठेवलेला नारळ म्हणजेच श्रीफळ, पूर्णत्वाचं आणि शुद्धतेचं प्रतीक. नारळाचं बाहेरचं कठीण कवच आपला अहंकार दाखवतं आणि आतला शुभ्र पांढरा गर म्हणजे आपली शुद्ध आत्मा, त्यातलं पाणी म्हणजे चैतन्य. म्हणूनच देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसतो, तो ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. नारळाचे संकेत ओळखण्याची व्यावहारिक पद्धत आणि स्वामी समर्थांचा आधार. भक्तांनो, आता आपण थोडं व्यावहारिक बोलूया. नारळाचे संकेत कसे ओळखायचे आणि त्यांचा अर्थ काय? पहिला संकेत, नारळ खराब होत नाही, वर्षानुवर्षे तसाच राहतो. हे कुलदेवतेच्या संरक्षणाचे चिन्ह आहे. वैज्ञानिक दृष्ट्या नारळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, पण देवघरात श्रद्धेने ठेवला तर तो दैवी ऊर्जा शोधतो आणि तो टिकतो. दुसरा, नारळ स्वतःहून फुटतो किंवा तडा जातो, हे संकट टाळण्याचे संकेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, देव तुझ्या आधी येतो, तू फक्त विश्वास ठेव. तिसरा म्हणजे नारळावर अप्रत्यक्ष चिन्हे दिसतात, त्रिशूल, स्वस्तिक किंवा डोळा, हे दैवी उपस्थितीचे लक्षण आहे. चौथा म्हणजे नारळातून हळूहळू पाणी गळतं, हे विसरलेल्या नवसाची आठवण. पाचवं म्हणजे नारळ जड वाटतो किंवा हलका वाटतो, जड असला तर सकारात्मक ऊर्जा, हलका असला तर सावध राहा. आता स्वामी समर्थांच्या शिकवणी जोडूयात. ते म्हणतात, नारळ हे श्रीफळ आहे, ते फोडू नका जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा एका भक्ताला मोठं कर्ज होतं, नारळ फुटला आणि लगेच पैसा आला. दुसऱ्या भक्तीला नारळावर स्वामींचं रूप दिसलं आणि घरात शांती आली. हे सर्व संकेत शास्त्रामध्ये सांगितले आहेत. गरुड पुराणामध्ये नारळाला अमृत फळ म्हटलंय. वैज्ञानिक म्हणतात, नारळ 9 महिने पाणी टिकवतो, कारण त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, पण श्रद्धेने ते दैवी मानलं जातं. भक्तांनो, रोज सकाळी नारळाकडे बघा, 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप करा. हे जप नारळाला चार्ज करेल आणि संकेत स्पष्ट करतील. जर नारळ हलका वाटला तर घर स्वच्छ करा, दान द्या. असं केलं तर संरक्षण कवच मजबूत होईल. हे संकेत दुर्लक्ष केले तर ऊर्जा कमी होईल. म्हणून जागरूक राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरांमध्ये असा अनुभव येतो की देवघरातील नारळ साधारण नारळासारखा राहत नाही, तो वेगळा भासतो. काही वेळा तो महिनोमहिने खराब होत नाही, वास येत नाही, बुरशी लागत नाही, काळेपणा सुद्धा येत नाही आणि ते पाहून
मनात एक वेगळीच भावना दाटून येते, जणू काही कोणीतरी आपल्यावर अदृश्यपणे हात ठेवून म्हणत आहेत, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धेनुसार हा कुलदेवतेच्या संरक्षणाचा संकेत मानला जातो. काही वेळा कोणताही धक्का न लागता नारळाला तडा जातो. आपण घाबरतो, पण थोडं शांत बसून विचार केला तर मन सांगतं, कदाचित घरावरचं संकट त्याने स्वतःवर घेतलं असेल. अशा वेळी भीती न बाळगता शांतपणे नमस्कार करावा, नामस्मरण करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. कारण भक्तांनो, देव त्रास देण्यासाठी नाही तर त्रास दूर करण्यासाठी असतो. घरांमध्ये नारळातून हळूहळू पाणी गळताना दिसतं. ते पाहून मनाला प्रश्न येतो, हे का होत आहे? श्रद्धेनुसार हे एक सूचक चिन्ह असू शकतं. एखादी विसरलेली परंपरा, एखादा नवस, एखादी पूजा जी राहून गेली असेल त्याची आठवण करून देणारा तो संकेत असू शकतो. अशा वेळी घरात शांतता ठेवावी, देवासमोर बसून मन मोकळं करावं आणि जप सुरू करावा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा साधा जप मनाला खूप आधार देऊन जातो. स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं की अंतर मनाला बळ मिळतं. भक्तांनो, काही वेळा देवघरात बसल्यावर एक वेगळी शांतता जाणवते. अंगावर हलकासा शहारा येतो, डोळे आपोआप मिटतात आणि मन स्थिर होतं. हा योगायोग नसतो, ही आध्यात्मिक अनुभूती असते. जिथे दैवी ऊर्जा असते तिथे मनाला स्थैर्य मिळतं. काही भक्त सांगतात, नारळावर कधी त्रिशूळासारखी रेषा दिसते, कधी डोळ्यासारखा आकार, कधी टिळ्यासारखं चिन्ह दिसतं. अशा वेळी मनात भक्तिभाव जागा होतो. जणू कुलदेवता आपली उपस्थिती जाणवून देत आहे असे वाटते. अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे नमस्कार करून मनात धन्यवाद म्हणावं. काही वेळा घरात अचानक सकारात्मक बदल घडू लागतात. अडकलेली कामे मार्गी लागतात. घरातील वाद कमी होतात. आजारपणात सुधारणा होते. आर्थिक अडचणी थोड्या सैल होतात आणि आपण विचार करतो, हे कसं घडलं? श्रद्धेनुसार जेव्हा दैवी संरक्षण घरावर असतं तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतर कृपा प्रकट होते. काहींना स्वप्नात मंदिर दिसतं, प्रकाश दिसतो, नारळ दिसतो किंवा देवतेचं नाव ऐकू येतं. जागेपणी नारळ ऊर्जा धारण करतो आणि स्वप्नात देव संवाद साधतो, अशी लोकमान्यता आहे. भक्तांनो, काही घरात नारळ बदलायचा ठरवला तरी मन तयार होत नाही. हात पुढे जातो पण पुन्हा थांबतो, डोळे पाणावतात. अशा वेळी जबरदस्ती करू नये. थोडा वेळ देव घरात शांत बसावं. कारण मनाला जे जाणवतं ते कधी शब्दात सांगता येत नाही, पण सत्य ते सत्य असतं. काही अनुभव खूप हळवे असतात. एका कुटुंबात मोठ्या अडचणी होत्या. कर्ज वाढलेलं होतं, आजारपण, तणाव, सगळं काही एकाच वेळी चालू होतं आणि अचानक देवघरातील नारळ तडा जाऊन 2 भागात झाला. ते घाबरले. त्यांनी शांतपणे देवांना प्रार्थना केली. काही दिवसात परिस्थिती बदलू लागली. अडकलेले पैसे परत मिळाले, तब्येत सुधारली, घरात पुन्हा हास्य उमटले. त्यांचा विश्वास होता की संकट त्याने स्वतःवर घेतलं. दुसऱ्या एका आजींचा अनुभव होता. त्यांच्या देवघरातील नारळ वर्षभर तसाच राहिला, खराब झालाच नाही. त्या म्हणाल्या, कुलदेवता घर सोडून गेली नाही, ज्याचं ही चिन्ह आहे हे. काही वेळा घरातील लहान मुले देवघराकडे आपोआप ओढली जातात. वृद्ध शांत ओढतात. स्त्रियांना पूजेची प्रेरणा मिळते. घरातील वातावरण प्रसन्न होते. वाईट विचार कमी येतात. हे सारे संकेत एकत्र दिसू लागले तर मन खात्री देतं की घरात दैवी वास आहे. भक्तांनो, काही वेळा मोठं संकट येणार असतं पण शेवटच्या क्षणी ते टळतं. आपण म्हणतो की नशीब चांगलं होतं, पण श्रद्धेनुसार घरावर संरक्षण कवच असतं. म्हणून संकट दारात येऊन ते परत जातं. देवघरात एकटे बसल्यावर नारळाकडे पाहताना डोळ्यात पाणी येतं. ते दुःख नसतं, तो आत्म्याचा भार हलका होण्याचा क्षण असतो. जणू कुणीतरी आपलं दुःख ऐकत आहे असा आधार वाटतो आणि मन मोकळं होतं. काही वेळा चुकीच्या हेतूने येणारी माणसं आपोआप दूर होतात. घरातील वाद कमी होतात. कारण जिथे देवाचा वास असतो तिथे नकारात्मकता टिकत नाही. भक्तांनो, अशा वेळी आपण काय करायचंय? सकाळी देवासमोर शांत उभं राहायचंय. जास्त मागण्या करायच्या नाहीत, फक्त धन्यवाद म्हणायचं. कारण कृतज्ञतेत खूप मोठी शक्ती आहे.
नम्रता ठेवायची, अहंकार सोडायचा, कारण कृपा टिकवायची असेल तर मन शुद्ध असावं लागतं. स्वामी समर्थ महाराज सांगायचे, देव दूर शोधू नको, तो आधी तुझ्या घरात आहे, फक्त विश्वास ठेव. भक्तांनो, आता एक अतिशय महत्त्वाचा भाग मनापासून ऐका, कारण इथेच आपण चुकतो आणि नंतर म्हणतो संकेत समजले नाहीत. कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट, नारळाची थट्टा कधीही करू नका. काही वेळा घरात कोणीतरी हसत म्हणतं, अरे हा तर साधा नारळ आहे, यात काय विशेष. पण भक्तांनो, श्रद्धेच्या जागी विनोद केला की ऊर्जा कमी होते. देवघरात हलक्या फुलक्या गोष्टी चालतात, पण उपहास चालत नाही, कारण जिथे आपण विश्वास ठेवतो तिथे आदर हवा. दुसरी गोष्ट, देवघरात उभा राहून हे अंधश्रद्धा आहे असं कधीही बोलू नका. शंका असणं वेगळं आणि उपहास करणं वेगळं. जर मनात प्रश्न असतील तर शांतपणे समजून घ्यावेत, पण देवासमोर नकारात्मक शब्द उच्चारू नये, कारण शब्दांमध्ये शक्ती असते. आपण जसं बोलतो तसं वातावरण तयार होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, खराब झालेला नारळ कचऱ्यात टाकू नका. तो काही साधा कचरा नाही, तो काही दिवस देवघरात पूजलेला असतो. त्याला आदराने विसर्जित करा. वाहत्या पाण्यात किंवा झाडांच्या मुळाशी ठेवा. कृतज्ञतेने नमस्कार करा. आणि चौथी गोष्ट, देवघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. धूळ साचलेली असते, दिवा विझलेला असतो आणि आपण म्हणतो घरात शांतता नाही. भक्तांनो, जिथे स्वच्छता तिथे सकारात्मकता. देवाला मोठमोठे नैवेद्य नको असतात, पण स्वच्छ मन आणि स्वच्छ जागा नक्कीच हवी असते. लक्षात ठेवा, देव संकेत देतो, पण अहंकारामुळे माणूस दुर्लक्ष करतो. आपण जर नम्र राहिलो, आदर ठेवला आणि श्रद्धा जपली तर संकेत स्पष्ट दिसतात आणि कृपा अनुभवता येते. म्हणून या चुका टाळा आणि देवघराकडे प्रेमाने आणि जाणीवपूर्वक बघा. भक्तांनो, देवघरातील कलशातील नारळ जेव्हा संकेत देतो तेव्हा तो साधा नारळ राहत नाही. तो घराचा रक्षक बनतो, भक्तीचा दुवा बनतो आणि आपल्या श्रद्धेचा साक्षीदार बनतो. देवाची कृपा गाजावाजा करत येत नाही, ती शांतपणे साध्या रूपात प्रकट होते. म्हणून भीती नको, श्रद्धा ठेवा. संशय नको, विश्वास ठेवा आणि नेहमी मनात प्रेम ठेवा. कुलदेवते तुमच्या घरात वास करो, तुमच्या कुटुंबाला सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी देवो, हीच मनापासून प्रार्थना. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय कुलदेवता श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि भक्तीचा हा संदेश तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.